म्हणतो कृतज्ञ माणसे या जगात नाही. या जगात शब्द पाळणारे अजूनही माणसं आहेत. अजूनही एकमेकांवरती प्रेम करणारी माणसं या जगात आहेत. अजूनही शब्दाशी इमान राखणारी माणसं या जगात आहेत. अरे कोण्या जातीचे कोण्या पंथाचे आहेत याच्यावरून अवलंबून नसतं. मोठेपण असतं तुम्ही शब्द पाळण्यावर, मोठेपण असतं तुम्ही एकामेकाला जीव लावण्यावर. मावळ्यांनी जीव लावला होता छत्रपती शिवाजी महाराजांना. कोण्या जातीचे आहेत म्हणून नाही, महाराष्ट्राच्या मातीचे आहोत म्हणून एकमेकांना जीव लावला पाहिजे. लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं. विजेसारखी तलवार चालवून गेला, शत्रूचा निष्पात करून गेला, गडकोट किल्ले जिंकून वाघनं काततात दडून अफजल खानाचा कोतळा फोडून गेला, 12 बलुतेदारांना 18 आलुतेदारांना जीव लावून गेला, जातीपातीच्या पल्याडचं समाजकारण करून गेला, भगवं वस्त्र तुमच्या माझ्या तळहातावरती देऊन गेला, असंख्य मावळ्यांना एकत्र करून गेला, स्वराज्याच्या जातीसाठी मातीसाठी लढून गेला. आणि ज्या दिवशी तो स्वर्गात गेला ना, त्या दिवशी तिथल्या 33 कोटी देवतांनी ज्या राजाला मुजरा केला, त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. रागील माझ्या बोलण्याचा माय तुम्हाला, पण लेकरू बोलतंय आई नाही ऐकावं. माझी बहीण आहे, मला धाकट्या बहिणी आहेत, मला थोरली बहीण आहे. आपल्या बहिणीनं आपलं अंग लोकाला दाखवावं याच्यापेक्षा काय दुर्भाग्य आलंय महाराष्ट्रावर. 10-5 फॉलोअर्ससाठी व्हिडिओ बनवावेत पुरीनी. घाण घाण कमेंट येतात खाली. माहित नाही अजून म्हाताऱ्या आईला 7वी शिकलेला बाप आहे पुरीचा, निरक्षर आई आहे, शाळेत नाही जायला मिळाला आईला. पिठाचं पाणी करून पित आली ती बिचारी, नांदायला आली ना, सासूचं बोल न खाल्लं तिनं. सासूरवास होता तिला. जन्म झाला पुरीचा, तळहाताच्या फोडासारखं सांभाळ. तीच पोरगी आता मोबाईल पकडते आणि अचानक एक दिवशी येऊन सांगते आईला, आई लग्न करणार आहे मी अमुक अमक्या पोराबरोबर, जा काय करायचंय ते कर, मी तुझं ऐकत नाही. काय वाटत असेल आईला. कुठे चाललाय देश. लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. अजूनही दूधवाल्या प्रत्येकाच्या दारात जावं लागते, दूध घ्या दूध घ्या दूध घ्या. दारूचं दुकान शोधत शोधत जायला लागलेत पोरं. किती चांगलं दूध घाला, ते म्हणतात पाणी टाकून आणलं नाही ना, आणि इकडं पाणी टाकल्याशिवाय पेत नाही. हा ध्यानात राहू द्या. तुमच्या घरातलं तुमच्या परिसरातलं पोरग जर दारूच्या आहारी गेला असेल, एक दिवस त्याचं वाटवं ठरलेलं आहे. लेकरानं खंडा द्यावा असं बापाला वाटतं. त्या वयात बापानं पोराच्या तिरडीला खांदा दिलाय. दारू पिऊन मरत पोरग, आणि लोकाची लेक बापानं छाताडावरच्या गुंड्या उघड्या ठेवून भरोशावर नांदायला आणली होती सुनबाई म्हणून. काय जाप देत असेल इवायला तू. महाराष्ट्र खडं फोडतो त्या पोराच्या बापाच्या नावानं वाटोळ केलं आमच्या पोरीचं. दारू पित ते रस्त्याला ऍक्सिडेंट होतो, मरत. 2-2.5 वर्षाच्या पोराला घेऊन बिचारी जगत राहते, रात्रभर रडते, नवरा मेला म्हणून कुंकू पुसते. पहाटेच्या वेळेला पोरग जागं होतं, प्रेताच्या कडेला फिरतं. म्हातारीला विचारतं, आजे काय झालंय ग माझ्या पप्पाला. पोराची माय पोराला जवळ घेते आणि म्हणते पप्पा झोपलेत. आजी जवळ घेते आणि म्हणते तुझा बाप्पा देवाघरी गेलाय. पोरग खेळतंय प्रेताच्या भोवतानं आजकाल. बघा कोणा दारोड्याच्या अंत्यविधीला जा, 1.5-2 वर्षाचं पोरग येडं घालतं प्रेताला. शाळेत जातंय लेकरू, त्याचा मास्तर विचारतो का रे का आला नव्हता. पोरग सांगतंय सरांना आमचं पप्पा देवाघरी गेले. पोरं म्हणतात तुझा बाप देवाघरी नाही गेला, दारू पिऊन मेलाय तुझा बाप. काय वाटत असेल पोराला. सप्ताह करताय क्रांती करताय जर वारकरी संप्रदायातले आहात ना, पाया पडून विनंती आहे, अख्ख्या गावाने एकत्र या आणि गावातली दारूची दुकानं पहिली बंद करा. भेटल परमडुरंग परमा. दारू पिणारं कुणाच तरी पोरग आहे, दारू पिऊन पडणारा कुणाचा तरी बाप आहे, दारू पिऊन पडणारा कुणाचा तरी कपाळावरचं कुंकू आहे, दारू पिऊन पडणारं पोरग कोणाचा तरी जीव आहे, कुणाचा तरी प्राण आहे. कोण म्हणतं देश सुधारला. देवबंदीवासात ठेवले दारूचे दुकान उघडी केलेला महाराष्ट्र हा. तुम्हाला वाटलं काय लय प्रगती झाली. 5 वर्षात एक पक्ष राहिला नाही, तो सत्तेत आला नाही.
बॅनर कोणाच लावा ह्याच्यावर चिंता आहे आता. अजूनही शेतकऱ्याला वनवन फिरावं लागते. देश सुधारायचा बाकी आहे. टीव्हीला जाहिरात लागत नाही. काजू खा, बदाम खा, मनुके खा, गुटखा खान, मावा खा, दररोज जाहिरात येत. अजून तरी लागली का टीव्हीला कधी जाहिरात? कष्ट करा, काम करा आणि मग पैसा मिळवा. एकच जाहिरात लागती, रमी प्या जेवणा महाराज. त्या बायाने एक डोकं फिरवलंय आमचं. ते नाही का, माझं नाव नीलम रवी जाधव, मी भिवंडीला राहते, माझ्या भावाने मला रमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून दिलं आणि आता आम्ही दोघं बी बोंबलत भीक मागत असतो. नादाला लावली पोरं. माझं बोलणं विनोद वाटत. विराट कोहलीनं 1 रन काढली तर आताची पोरं शर्ट काढून नाचतात, पण आपला बाप नांगराच रुमना हातात घेतो आणि या बांधापासून त्या बांधापर्यंत दररोज नॉट आउट 1000 रना काढतो. कधीतरी त्या बापासाठी पण टाळी वाजवायला विसरू. कुणाला डोक्यावरती घेत आहे? आपली आई आणि आपला बाप आपल्यासाठी सर्वस्व असलं पाहिजे. आपल्या आईनं आपल्या बापानं आपल्यासाठी जे केलं ते जगाच्या पाठीवर कोण करू शकत नाही. झालंय उलट. आता आई बाप आवडना झाले पोरांना म्हणून सपताय. पेशानं कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, कुणी वकील असेल, कुणी कीर्तनकार, कुणी गायक, कुणी वादक, कुणी टाळकरी, कुणी विनेकरी, कुणी मृदंगाचार्य. आधी माणूस होणं गरजेचं आहे. काही शिक्षक आहेत वागायला सरळ नाहीत. काही वकील आहेत स्वतःच्या पोटावरती डाळ ओढण्यासाठी वागायला सरळ नाहीत. माझं बोलणं पटू द्या नाही तर नाही पटू द्या. काही कीर्तनकार आहेत पण माणूस म्हणून शून्य आहेत. देश सुधारावाय वाटत असेल तर ध्यान द्या माझ्या बोलण्याकडं. ज्या दिवशी महाराष्ट्रातले वृद्धाश्रम कायमचे बंद होतील त्या दिवशी आमचा महाराष्ट्र सुधारेल. ज्या दिवशी नाचणाऱ्या पाटलिनीपेक्षा भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचं महत्व पोरांना कळेल त्या दिवशी आमचा महाराष्ट्र सुधारेल. आणि ज्या दिवशी खाकी वर्दीतला पोलीस पांढऱ्या कपड्यातल्या पुढाऱ्याला सलाम ठोकायचा बंद होईल ना त्या दिवशी आमचा महाराष्ट्र सुधारल्याशिवाय राहणार नाही. घोड्याच्या डोळ्यावर जशा 2 झापड्या असतात तशा आपल्या डोळ्यावरती सुद्धा 2 झापड्या असाव्यात. आपल्या ध्येयाकडे आपण बघावं. आपण इकडं तिकडं आपलं मन विचलित होऊ देऊ नये. हे भगवान श्री दत्तात्रेय शिकवतात. आता तसंही या परिसरातले सगळे ऐका, धर्माच्या मंडपात आलात ना म्हणजे हे काय वायाला जाणार नाही. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, एखाद्या नाम सप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात देवाचं नाव घेऊन वाजवलेली टाळी जगात कधी वायाला गेली नाही. हे कायम लक्षात राहू. प्रपंचात न काढायचं आणि परमार्थात लागतंय का? बसल्यापासून ध्यानात येते. कुलूप लागला असेल का? बसतं कीर्तनात झटकं देतं घरच्या कुलपाला. इथं आल्यापासून डोक्यात एक चपल्या कुठं सोडल्या आणि 350ला काम लागल. काय काय तर एवढ्या अंधश्रद्धाळू चपल्या गेल्या मी म्हणते तिकडे 7:30 जाते. अर्जाची गेली त्याला इचरा. ते म्हणतं जाऊ दे तुझी मग कळेल 350ला काम कसं लागते. काय अंधश्रद्धा. मला असं वाटतं एक वेळ पकवाजाच्या चपल्या जाव्यात पण ऐकणाऱ्याच्या चपल्या जाऊ नयेत. लय तळतळाट आहे बुवांना. कितीही चांगलं कीर्तन होऊ द्या आणि बायांना विचारा कसं झालं कीर्तन, तिची चप्पल जाऊ द्या, ती म्हणते जाळ झाला त्या कीर्तनाचा. त्यांच्या 350 वर आमचं कीर्तनाचा जाळ होतो. प्रपंचातनं मन काढलं काय सोपं आहे का? नाही हो सोपं. तुम्हाला वाटतं फार सोपं. एक कीर्तनात बरं वाटतं ऐकायला. प्रपंचातनं मन काढणं तेवढं सोपं नाही. एक शेपक आहे, तुमची माफी मागून सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. संसार म्हणतो इकडे, भक्ती म्हणते चाल पुढे, सांगा मी काय करू. 2 गोष्टी आहेत. एका गोष्टीचं नाव आहे नका जाऊ, दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे नक्का ना जाऊ. गंमत आहे का? नका जाऊ मधले आहेत ना ते कीर्तनाला येतात. नक्का ना जाऊ म्हणलेले अजिबात येत नाहीत. तुम्हाला कळते ना माझं बोलणं. एकदा नका जाऊ म्हणू द्या, तो म्हणतो जाणार. मला नका जाऊ म्हणते, जात असतो कीर्तनाला. शहा पाटलाने एवढं सुंदर कीर्तन ठेवलंय मनोज साहेबानं, जाणार आहे मी, नका जाऊ म्हणते काय. मग ती मंत्र बदलते. ती म्हणते अहो
नक्का ना जाऊ. माघारी फिरलो होते. प्रपंचातनं मन काढणं कुठं सुखाचं आहे का? नाही हो, प्रपंचातनं मन काढणं सोपं. ऐका, हे मन आहे ना इतकं बेकार आहे ना, इतकं बेकार आहे ना, नको ते मनात येत, नको तेच मनात येत, पाहिजे ते येत नाही. ज्या गोष्टीचा त्याग करतो ती गोष्ट पटकन मनात येते. मी प्रयोग करून दाखवतो. बसलेले थोडं ताट बसा. तुम्हाला 2 मिनिटं देतो, प्रत्येकाला 2 मिनिटं. सगळं काय मनात आलं तरी चालेल तुमच्या, फक्त माकड मनात नाही आलं पाहिजे. काय मनात नाही आलं पाहिजे? माकड. काही मनात येऊ द्या, डोळ्याच्या पुढं फक्त माकड नाही आलं पाहिजे. अरे माकडच येतंय ना, दुसरं काहीच आहे ना. आता जे नको म्हणतो ते पुढे येतं, त्याचं नाव मन आहे. मग या मनाचं करावं काय? मनात येते पाठीचा काना ताट, म्हणजे हा संकल्प नाही. संकल्प क्रमांक 1, अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. संकल्प क्रमांक 2, काही गोष्टी जपून वापरा. आणि संकल्प क्रमांक 3, देवाच्या, देशाच्या आणि धर्माच्या कार्यात आपापसातले मतभेद बाजूला काढून एका आईच्या लेकराप्रमाणे गावाने एकत्र या. भेटला आम्हाला पांडुरंग परमात्मा. बस. आजचा मैत्र उद्याचा वैरी, आजचा मैत्र उद्याचा वैरी, पाय कुणाचे धरू आई ग, सांग काय करू, सांग काय करू. आईच्या हाताची चव नाही. सोन्याचा महाल, सोन्याची सगळ्या गोष्टी मिळतील, पलंग मिळेल, आईच्या मांडीची सर नाही हो त्याला. माय मेल्यानंतर आईचं महत्व कळेल. लेकरं म्हणतात आईला, आई तुझं लेकरू, आई तुझं लेकरू, वेडग को करू, रानात चुकलंय, रस्ता फसलय, सांग मी काय करू, सांग मी काय करू. आई ग, आई तुझं लेकरू, येडग को करू, आई तुझं लेकरू, येडग को करू, रानात फसलय, रस्ता चुकलय, रानात फसलय, रस्ता चुकलय, सांग मी काय करू, सांग मी काय करू. आजचा मैत्र. आमच्या तिकडं सांगली जिल्हा आहे, आटपाडी तालुक्यात माडगुळ नावाचे एक गाव आहे. त्या माडगुळ नावाच्या गावात गजानन दिगंबर माडगुळकर नावाचे कवी होऊन गेले, गदिमा म्हणतात त्यांना. त्यांची एक सुप्रसिद्ध कविता आहे, दैव जात दुःखे स्मरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, 2 ओंडक्याची होते, सागरात भेट, एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही भेट, क्षणिक देवी आहे बाळा, मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा. 3 प्रकारची माणसं समाजात आहेत. कृतज्ञ असतात ते देवाला विसरतात, कृतज्ञ असतात ते देवाला आठवतात. माझ्या दादानो, कृतज्ञ होण्यापेक्षा कृतज्ञ व्हा. बरीच माणसं सध्या कृतज्ञ आहेत. आपण ज्याला कधी कधी पोहायला शिकवतो ना, कधी कधी आपण ज्यांना पोहायला शिकवतो ना, तीच माणसं आपल्याला नेहमी बुडवण्याचा प्रयत्न करतात हो. म्हणून माणसानं 3 लोकांना कधी विसरू नये. 1, ज्यांना अडचणीच्या वेळी मदत केली त्याला. 2, ज्यांना अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला. आणि 3, ज्यांना आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला. या 3घाला लक्षात राहू द्या, काय अडचण येत नाही. हे 3 जण फार महत्वाचे आहेत. आपले पंख दिले त्याला, ऊब दिली. आता बरं वाटू लागलं त्या पिलांना. 15-20 मिनिटं तिथंच थांबला कबूतर. कामधंदे सोडून गारटले होते ना, हिवाळ्याचे दिवस होते, डिसेंबर महिना होता, बरोबर 19 तारीख होती. मग ते असे पंख पसरले.
15 मिनिटानं त्या कबुतरानं उड्डाण मारण्याचा प्रयत्न केला, त्याला जमनाच उडी मारायला, भरारीच घेता येईना. मग त्याच्या लक्षात आलं, ज्या पिलांना आपण आपल्या पंखाची ऊब दिली ना, त्या पिलांनी आपल्याच पंखाखाली राहून आपलाच कार्यक्रम करून टाकला, पंखच कुरतडून टाकले. अशी बरीच उंदराची पिलं तुमच्या आजूबाजूला आहेत, सावध राहा. अशी बरीच उंदराची पिलं तुम्ही ऊब देताय त्यांना, तुम्ही जवळ घेताय त्यांना, तुम्ही मोठं करताय त्यांना, सावध करताय त्यांना, पण तुम्ही बेसावध आहात. मला असं सांगायचंय, अशी कृतज्ञ माणसं आहेत. मग अशी कृतज्ञ माणसं आहेत म्हणून काय जग बुडणार आहे का? नाही. या उलट कृतज्ञ माणसं सुद्धा या जगात आहेत. एका शीताकरता परीक्षिती राजानं, ऐका, परीक्षिती राजाला शुकाचार्यांनी भागवत सांगितलं. राजाला महाराजांनी भागवत कोण म्हणतो? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण्या जातीचे नाहीत, कोण्या धर्माचे नाहीत, कोण्या पंथाचे नाहीत. तू आपला आहे, तुला पारक आहे. परक्यांनी फेकलं तर दुःख होत नसतं दादा, पण आपल्याला कधी फेकायचं नसतं, याला म्हणावं कृतज्ञता. मला असं वाटतं आजच्या कीर्तनातनं एवढं जरी घेऊन गेलात ना तरी पुरेसं आहे. कोणालाही फेका, पण आपल्याला फेकू नका. झालंय उलट, सक्का भाऊच आता पक्का वैरी होतो. ज्याचं रान डांबरीच्या कडेला आहे ना, ती ऊसाचं कांड डांबरीत खवायला लागले आता. ऊसानं काय डांबार फुडून वर यावं का? देवळात गेला तर चांगला बल घेऊन काढून आणतो, गेलेलं तिथे नेऊन लावतोय. ध्यानात राहू द्या, सुधरा, गरज आहे आता. बदल करा, शिका, संघटित व्हा. शिकलेली माणसं वायाला जात नाही. 2 गोष्टी जपून वापरायच्या. 1, महाराष्ट्रातली एसटी वाचली पाहिजे, आणि 2, जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे. काय मत आहे तुमचं? या 2च गोष्टी आता गरीबाच्या राहिल्या. 1 जेडपीची शाळा आणि 2 महाराष्ट्रातली एसटी. ह्याच फक्त खाजगीकरण नाही. आणि मराठी शाळेत जात जा, गावातले सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, 1 दिवस जा, तिथं बसा, गुरुजींची गाठ घ्या, काय कमी जास्त विचारा, काय पाहिजे काय नको. काय फरक आहे सांगू का? मराठी शाळेत शिकवणारा शिक्षक आणि खाजगी शाळेत शिकवणारा शिक्षक यांच्यातला फरक आहे का? जो शिक्षक मराठी शाळेत शिकवायला आहे त्याला 12वीला 80% आहेत. तसा गेला नाही तो डीएडला, तसा लागला नाही तो नोकरीला, त्याच्याकडे गुणवत्ता आहे. ठीक आहे, 30 लाख रुपये भरून लागले का साहेबाच्या संस्थेत नोटा देऊन? कोणाची ऑर्डर काढायचं? ज्याचं 35 आहे तर त्याची ऑर्डर. ती बी ऑर्डर काढल्यानंतर त्याला चूक नाही. मरेपर्यंत साहेबाचा प्रचार प्रसार करावा लागतोय, हांजी करावं लागते. विरोधकाच्या घरी लग्नाला सुद्धा जाऊन जमत नाही त्याला, दादाला सोडून जमत नाही, गद्दारी करून जमत नाही. नवरा बायकोपासून, बायका पोरापासून दादाचं पाय धरावं लागतात. मराठी शाळेत तसं नाही. शिक्षक स्वतःच्या दालात आहे, गुणवत्तेतनं पुढे आले. ते 5 परीक्षा झाले, अभ्यास केलाय, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस केलाय, तेव्हा तिथं नोकरी आहे. जिल्हा परिषदचा शिक्षक. हा फरक आहे मराठी शाळेचा. त्याच्याकडे गुणवत्ता आहे. लहान लेकराला ते नाचून शिकवते, कविता म्हणताना उड्या मारून शिकवतोय. मराठी शाळेची पोरं कधी वायाला जात नाहीत, हे ध्यानात राहू द्या. गौतम वाघमारे नावाचा पोरगा नासा या यंत्रणेमध्ये चांद्रयान सोडताना अग्र क्रमांकामध्ये होता, आणि तो महाराष्ट्रातला नांदेडचा पोरगा गौतम वाघमारे 7वी पर्यंत मराठी शाळेत शिकला होता. हे कधी विसरू नका, हे आपल्याला माहित नाही. मराठी शाळेची पोरं कधीच वायाला जात नाहीत. आपल्या घरावरचे पत्रे कुणी बी बदलल, एखाद्या मराठी शाळेचा वर्ग बांधून द्यायला किंवा त्याच्यावरचे पत्रे टाकून द्यायला बी वाघाचं काळीज असावं लागते. लक्षात राहू द्या, या गोष्टी काळा. आयुष्यात जन्माला येऊन एकदा तरी मराठी शाळेला मदत करा. गुणवत्ता आहे तिथं, तिथल्या शिक्षिका, तिथले शिक्षक गुणवत्ताधारक आहेत. बदल करा. मराठी शाळा वाचल्याच पाहिजेत. नवरदेवाचं टमटम सुद्धा येते का नाही बघा आपल्या मळ्यात. आता तरी बरं आहे, नवरदेव जातो पोरगी बघायला. ज्या दिवशी पुरी येते ना पोऱ्याच्या घरी नवरदेव बघायला, घोटाळा होणार आहे. सरळ पुरी म्हणणार पोराच्या बापाला, काका काय बेटा, ह्याच कलर मधला दुसरा पीस द्यावं बदलून. थोडं थांबा तुम्ही. नवरदेवाच टमटम येणार आपल्या मळ्यात. त्याला माईक असणार, स्पीकर असणार, फाळक्यावालेले नवरदेव, साकड्या. नवरदेव 35 आहे, 40 आहे, 45 आहे. नवरदेव 50 एकर आहे, 55 एकर आहे, 60 एकर आहे. नवरदेव मंडवळ्या बांधून आलाय. नवरदेव कसली बी चालल, लुळी चालल, पांगडी चालल, मुकी चालल, बहिरी चालल, 2 पोरांची आई बी चालल. नवरदेव थोडं थांबावं तुम्ही, होतंय का पहा तुम्ही. उग घोटाळा व्हायला.
नाती येतात, आजीजवळ बसतात, तळहातावरती 1 रुपयाचं नाणं टेकवणारी आजी एका बाजूला, नातीला कंपनी 10,000 रुपये पगार देईल महिन्याला. जेवढं प्रेम एका रुपयात असतं ना आजीच्या, तेवढं प्रेम नातीला जगात कुठं भेटत नाही. हे नातीला तेव्हा कळतं जेव्हा तिला तिची आजी पाहायला मिळत नाही. नातू रडत राहतो म्हातारी करता. जोपर्यंत आजी असते ना तोपर्यंत चेष्टा मस्करी करत राहतो. कडकडून मिठी मारतो आजीला, खांद्यावर हात टाकतो आजीच्या, मिठी मारतो, मोबाईल मध्ये फोटो काढतो आजी सोबत. आजी मरू द्या, एकटाच पाहत राहतो फोटोकडे. आजी तू होती तोपर्यंत तुझी किंमत नव्हती ग, तू निघून गेल्यानंतर आता पाहायला मिळत नाही. आई म्हणून कोणी आई हाक मारी, ती हाक येई काणी मज होय शोककारी. जगातली सगळी सुख पायावरती लोटांगण घालतील पण आई पाहायला मिळणार नाही. आई म्हणून कोणी आई हाक मारी, ती हाक येई काणी मज होय शोककारी. स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. आई विना भिकारी. कोणाला वाटतं आपली बायको मारावी? म्हातारपणातली काठी म्हणजे आपली पत्नी असते. पत्नी क्षणाची पत्नी, अनंत काळची माता आहे हो. आपली खरी माय कोण असेल ना तर धर्मपत्नी आपली आई असते. आजारी पडा कळल बायकोची किंमत. उद्या तुम्हाला खोकला बायकोची किंमत कळल. येऊ द्या तुम्हाला ताप कळल बायकोची किंमत. आपल्या आजारपणात लेकरं सोडून जातात, बायको नाही साथ सोडत. आपल्या आजारपणात पाहुणे रावळे जवळ येत नाहीत, बायको नाही साथ सोडत. नुसते पाय दाबून देते तिला पत्नी नाहीत म्हणत. जग विरोधात जात, बायको उभी राहते. ध्यानात राहू द्या, जगानं विरोधात जाऊ द्या पण बायकोनं पाठीवरती हात ठेवू द्या. तुम्ही लढा हो, मी माग आहे. बायको पाठीमागे असं नाही वाटत, हिमालय पर्वत पाठीमागे उभा राहिलाय अशी भावना निर्माण होते. बायकोची किंमत तेव्हा कळेल जेव्हा बायको पाहायला मिळत नाही. जय बाळू मामा. राम म्हटल्यानंतर मनाला शक्ती मिळते, कृष्ण म्हटल्यानंतर मनाला मुक्ती मिळते, हरी म्हटल्यानंतर माणसाला युक्ती पावते, पण जय बाळू मामा म्हटल्यानंतर 100 वाघाचं बळ माणसाला मिळतं. एवढी ताकद बाळूमामांच्या नावामध्ये आहे. म्हणूनच आम्हाला सद्गुरू संत बाळूमामांकडे काही मागावं लागत नाही. आपल्याला सद्गुरू संत बाळूमामांकडे काही मागावं लागत नाही. आणि सद्गुरू संत बाळूमामा आपल्याला कधी काही कमीच पडून देत नाही. एवढी ताकद मामांच्या मध्ये आहे. कधी गेलात आदमापूरला, आलात आमच्या डोंबाळवाडीमध्ये आणि राहिलात भगवंताच्या समोर उभा, तर भगवंताला कधी सांगत जाऊ नका आपल्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. उलट आयुष्यातल्या प्रत्येक अडचणीला सांगत चला आमचे सद्गुरू संत बाळूमामा किती मोठे आहेत. उभ्या जन्मात तुम्हाला संकट येणार नाही. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, माय बाप्पाची केलेली सेवा आणि कीर्तनात येऊन सद्गुरू संत बाळूमामांचं घेतलेलं नाव जगाच्या पाठीवरती कधीच वायाला जात नाही. हे कायम लक्षात राहू द्या. हा महाराष्ट्र कुणाचा एवढं सांगतो थांबतो. जिजाऊंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र. सईचं कुंकवानं भरलेलं कपाळ म्हणजे महाराष्ट्र. सोन्याच्या नांगराला चांदीचा फाळ म्हणजे महाराष्ट्र. कायम आठवणीतला आभाळ म्हणजे महाराष्ट्र. कर्तृत्वाच्या सरीने हिरवा झालेला रानमाळ म्हणजे महाराष्ट्र. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कर्तृत्वानं अलंकृत झालेला आमचा महाराष्ट्र आणि सद्गुरू संत बाळूमामांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आमचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात आपण जन्म घेतला हे आपलं परम भाग्य. घरातली माय निघून गेली ना, दोनही लेकी माहेराला येतात. आईचा फोटो भिंतीवरती टांगलेला असतो, डोळे भरून पाहते लेक. मागच्या वर्षी दीपाली ताईंच्या डोळ्याला पाणी आलं असावं, माझ्या अनिता दिदी रडल्या असतील, आलं असेल डोळ्यातनं पाणी. दोन्हींच्या गालावरती अश्रू ओघळले असतील. भावाचं पोरग विचारता, आत्या आता का रडते ग? सोन्या, आईचं आई पण माहेरातलं माहेर पण तुला नाही कळायचं. राजा, जेवढं पाणी माय चमच्यानं तुळशीला वाहत होती ना, त्याच्या दुपटीचं पाणी माझ्या डोळ्यात नवाया चाललं होतं आई करता. भोळी बाबडी माझी माय,
कपळावरचं आडवं कुंकू हसत हसत घेऊन गेली. कुणी घरी यावं तर ती आपलंच व्यक्तिमत्व वाटावं, डोक्यावरनं हात फिरवावा, माया करावी, प्रेम करावं. काळाच्या पडद्याआड आई निघून गेली. आता माहेराला येऊ वाटत नाही रे राजा, म्हणून डोळ्याला पाणी येतं. आत्या पण आईच्या फोटोकडे डोळे भरून पाहते. आता पर्याय नाही रे, काय पाहायचंय ना ते फक्त फोटोत बघावं लागतं. डोळे भरून येतात, दाटून येतं हृदय. असं वाटतं बघत बसावं त्या फोटोकडं. अश्रू ओघळतात. तुला नाही किंमत राजा. माणूस गेल्यानंतर माणसाची किंमत कळते रे, आता नाही कळत. गेलेलं धन, गेलेली संपत्ती, गेलेला पैसा पुन्हा पुन्हा पाहायला मिळेल माय, त्या फोटोतली मावशी ना पुन्हा पाहायला मिळणार नाही. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ गया, कोई बंधा जंजीर. कोणी दिवसी यमायेती चालून, कोण दिवसी प्राण जाती घेऊन, कोणी दिवसी स्मशानी जाऊन. एकटे रहावे, एकटे रहावे. कोणी दिवसी बैसोनी हत्तीवर, कोणी दिवसी पालखी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर. चालत जावे, चालत जावे, चालत जावे. बसा, व्यर्थ गेला. आपण माझं म्हणतो, हे माझं, ते माझं, अमुक माझं, तमुक माझं, हे माझं माझं म्हणतोय. पण ऐका, भाव कोणाचा, बहीण कोणाची, कोण कोणाची सगळी सोयरी. बहीण कुणाचा, कोण कुणाची सगळी सोयरी. भाव कोणाचा, बहीण कुणाची, कोण कोणाची सगळी सोयरी. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाची सगळी सोयरी. मागे सर्व राहती, मेल मागे सर्व राहिले, मेल मागे सर्व राहिले. तुटतील दागे दोर, तुटतील दागे दोर. नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही कुणाचे कोणी. नाही कुणाचे कोणी. अयोध्या ज्यांचं धाम आहे, प्रभू रामचंद्र ज्यांचं नाम आहे, भक्तांना तारणं ज्यांचं काम आहे, अशा रघुनंदनाला आपल्या वारकरी संप्रदायाकडून शेवटपर्यंत प्रणाम आहे. एवढा प्रभू रामचंद्र आमच्यावरती कृपा करतो. आम्ही वारिक वारिक, आम्ही वारिक वारिक, आम्ही वारिक वारिक, आम्ही वारिक वारिक, वारिक वारिक, आम्ही वारिक वारिक, आम्ही वारिक वारिक, हजामत वारिक. काम क्रोध नखे काढू, काम क्रोध नखे काढू, काम क्रोध नखे काढू, भावार्थाच्या बगला झाडू. काम क्रोध नखे काढू, भावार्थाचा बगला झाडू. काम क्रोध नखे काढू, भावार्थाच्या बगला झाडू. आम्ही वारिक वारिक, आम्ही वारिक वारिक, आम्ही वारिक वारिक, आम्ही वारिक वारिक. हे वारिक वारिक करू हजामत बारीक. आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक. आम्ही वारिक वारिक, करू हजामत बारीक. आम्ही वारिक वारिक, करू हजामत बारीक. गए हुए कभी आते नहीं है, मगर उनकी याद हर वक्त आ जाती है. तुमच्या माहेरात जर आई जिवंत असेल ना तरच माहेरात जाऊ वाटतं. हे माझ्यापेक्षा तुम्हाला ठाऊक आहे. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपता येतं ना, त्याचं नाव माहेर आहे. सगळे उठायच्या अगोदर जागं व्हावं लागतं ना, त्याचं नाव सासर आहे. राहू द्या दीपक सर आता.
माहेरामध्ये आणि सासरमध्ये काय फरक आहे? सोन्याचा महाल मिळल, आईच्या झोपडीची सर नाही त्याला. सोन्याचा पलंग मिळल, आईच्या मांडीची सर कुठे त्याला. सोन्याचा घास मिळल, आईच्या हाताला जी चव असते ना ती चव जगात कुठं नाही. हे जिथं जळतं तिला तेव्हा कळत. आज दीपाली ताई आणि ताई पोरक्या झाल्या, आई निघून गेली, माहेरातलं माहेर पण संपलं. आई म्हणू नको, आई हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी. स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी. स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. जीवना आकार, जीवना आकार. नबीची चांदणी तू. एकटक बघत राहते पोरगी आईकडे, एकटक. चंद्राची कोर, ज्ञानाचा 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 सागर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. माझा ज्ञानेश्वर माझा. बोलू द्या मला. ज्ञानोबांना माऊली म्हणतात. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता. मानवता, उदारता, लीनता हे तीनही शब्द ज्यांच्या हृदयामध्ये अंत्यभूत आहेत ना ते माऊली आहेत. ज्ञा म्हणजे ज्ञानोत्तम, न म्हणजे नरोत्तम, द म्हणजे देवोत्तम आणि व म्हणजे वरोत्तम. ज्ञानदेव म्हणतात त्यांना. आणि फायदा ऐकायचा आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव होतो, वसुदेवाची होतो अखंड वदनी. वदनी तो अखंड वदनी वदेतो, वसुदेवाची होतो अखंड वदनी वदेतो. ज्ञानदेव 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 म्हटल्यानं ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा. ज्ञानोबाचा अधिकार किती मोठा. ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ माझ्या माऊलीने लिहिला. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे काय आध्यात्मिक ग्रंथ नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे फक्त आध्यात्मिक ग्रंथ नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे फक्त दृष्टांताचा संग्रह नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे, आयुष्यभर पुरेल एवढी शिदोरी आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे, जिवंतपणे वैकुंठाचं दार आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे, साक्षात ज्ञानोबांचं दुसरं रूप म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. एवढा मोठा अधिकार माझ्या माऊलीचा. का हो माऊली.